श्री हरिवायुगुरुभ्यो नमः. श्री हरिवंश पुराण भाग 4. ओम नमो भगवते वासुदेवाय. आदौ देवकी देवी गर्भजननं गोपीगृहे वर्धनं मायापूतनि जीवितापहरणं गोवर्धनोद्धारणं कंसच्छेदन कौरवादिहननं कुन्तीतनूपालनम् एतत् भागवतं पुराणकथितं श्रीकृष्णलीलामृतम्. श्री गुरुभ्यो नमः. नमस्कार मंडळी. भगवंताच्या दिव्य कथांचं वर्णन आजपासून सुरू होत आहे. म्हणजे विशेष अवताराचं वर्णन, जो कृष्णं वंदे जगद्गुरुं म्हणतात त्याचं वर्णन. अखंड जगावर अधिराज्य केलेल्या कृष्णाला जगद्गुरुम असं म्हटलंय आणि ते आजही सत्य आहे. सर्वात बेस्ट बुक सेलर कोणतं असेल जगात आजही, सगळ्यात जास्त लोकांनी वाचलेला ग्रंथ कुठला असेल, सगळ्यात जास्त ट्रान्सलेट झालेला कुठला ग्रंथ असेल, तर ती म्हणजे श्रीमद भगवद्गीता. आणि जवळजवळ सगळ्या देशांमध्ये गीतेचा प्रचार झालाय, सगळ्या भाषांमध्ये ट्रान्सलेट झालाय, कारण तो जगद्गुरु आहे. आजही ते सत्य आहे. आमचा सनातन धर्म किती महान बघा. आणि ह्याची कथा सुरुवातीला खूप रंजक येते बघा. द्वापर संपत आला होता. द्वापर युग संपत असताना पृथ्वीवरती दुष्ट लोकांची, अनाचार करणाऱ्यांची, भ्रष्टाचार करणाऱ्यांची आणि धर्म न पाळणाऱ्या अधर्मियांची संख्या खूप वाढली. आम्ही पृथ्वीला माता म्हणतो, कारण ती आईसारखं प्रेम देते, निरपेक्ष प्रेम देते. आणि त्या मातेला मुलांचा हा अधर्मिक वृत्तीचा त्रास सुरू झाला आणि या पृथ्वीने स्वतःला गोरूप, गाईचं रूप धारण करून ब्रह्मदेवाकडे गेली. किती सुंदर आहे बघा. गाईचंच रूप धारण का केलं असेल, तर ब्रह्मदेवाच्या साक्षीने तिला जायचं होतं भगवंताकडे. आणि भगवान गोपाल आहेत, गोविंद आहेत म्हणून त्यांचं गाईवर प्रेम आहे, म्हणून ते नक्की माझं ऐकतील म्हणून गोरूपात अगोदर ती ब्रह्मदेवाकडे गेली. कारण डायरेक्ट डिपार्टमेंट कोणाचा होता सृष्टी निर्माण करण्याचा, ब्रह्मदेवाकडे. आणि डायरेक्ट तिने कंप्लेंट लॉन्च केली. ओ फादर, म्हणाली, पिताश्री, तुम्ही हे जे निर्माण करून मला सुंदर करण्याचा प्रयत्न केला होता, त्यात खरोखरच अगदी अजूनही आज 21व्या युगामध्ये 2020मध्ये सुद्धा कित्येक गोष्टी गूढ आहेत अजून पृथ्वीच्या. आणि त्या अगदी साध्या आहेत. माणसाच्या तोंडातली थुंकी सुद्धा अजून माणसाला बनवता आली नाही. जी थुंकून टाकतो आपण, ती सुद्धा कलेक्ट करावं लागतं रक्तासारखं. अशी तू अत्यंत सुंदर पृथ्वी बनवलीस, पण आता मला या पृथ्वीवरील या दुष्टांचा, माझ्या लेकरांचा मला भार होतो. किती सुंदर वर्णन आहे बघा. आईला लेकरांचा भार कधीच होत नाही. आता तरी नशीब आपल्याकडे 1-2 जास्तीत जास्त मुलं असतात. पूर्वी 15-15, 18-18 होणारी लोक आहेत. अजूनही काही महाभागा आहेत, पण ते आता परवडनेबल नाही. पण एवढ्या मुलांचा भार कधीच आईला होत नाही. आता मात्र पृथ्वीला हा भार का होऊ लागला? म्हणजे वजन होऊ लागलं का पृथ्वीला? तसं नाही. पृथ्वीला वजन कधीच होत नाही, कारण जे काही आहे ते पृथ्वीतनंच आलेलं आहे, फक्त फॉर्म बदललेला असतो. लक्षात घ्या, जगामध्ये सगळ्यात जास्त आता जे लोखंड आहे ते काय आपण इम्पोर्ट केलं नाही कुठल्या परग्रहातून. ते इथलंच आहे. इथलीच जमिनीतले लोखंड बाहेर काढून आपण त्याचे वेगवेगळे स्ट्रक्चर्स केलेत. त्यामुळे पृथ्वीला भार होण्याचं नाही. पृथ्वी मला भार होणे म्हणते. याचा अर्थ, जेव्हा एखाद्या आईला कळतं की माझा मुलगा चोर आहे, तर तिचं काळीज दाटून येतं. तिला तो भारकारी वाटू लागतो. माझा मुलगा दुष्ट आहे, वाईट आहे, कारण तिचं काळीज जड होतं. म्हणून पृथ्वीला आई म्हणते, मला यांचा भार होतोय आणि हा भार हलका करा. सज्जन कोट्यावधी राहू देत, मला आनंद होईल, पण दुर्जन एक जरी असला तरी मला ते काट्यासारखं बोचतं, मला मदत करा. ब्रह्मदेव म्हणले, मी फक्त डिपार्टमेंटल इन्चार्ज आहे, तयार करायचं काम माझं, पण हे सगळा जो प्लॅन आहे, याच्या मागचं जे शक्ती आहे, ज्याच्या मागची ज्याची प्रेरणा आहे, तू त्यालाच कंप्लेंट करते जास्त बरं. किती सुंदर आहे बा. भगवंताचं सर्वोत्तमत्व ब्रह्मदेव सांगतात.
पण इथे मात्र बघा, श्रीमद भागवत आणि इतर पुराणांमध्ये आणि हरिवंशामध्ये काही ठिकाणी फरक आहे बरं का. म्हणजे इथं वैशंपायन ऋषी सांगत आहेत जन्मेजयाला, त्यामुळे थोडासा काही गोष्टीमध्ये फरक जाणवतो. असू देत, त्यात पण मजा आहे. म्हणजे एखादी गोष्ट जेव्हा समजा मी अमेरिकेला जाऊन आलो, तर जेव्हा एकाला सांगत असतो अमेरिकेचं वर्णन, तेव्हा तसेच वर्णन मी दुसऱ्याला सांगेन असं नाही. किंवा एखादा निबंध आज लिहिला तर उद्या मी तसाच निबंध लिहीन असं नाही. थोडे शब्द इकडे तिकडे होतील, पण भाव तोच आहे. पण इथे काय म्हणतात बघा, भगवान त्यावेळेला निद्राधीन होते. क्षीरसागरामध्ये गेल्यानंतर असं काय कोणीही जावं आणि भेटावं असं नाही आहे. क्षीरसागर म्हणजे प्रचंड मोठा क्षीरसागर, त्या दुधाचं सागर असतं, त्यामध्ये भगवंताचा वास आहे. म्हणून तिथे बाजूला जाऊन भगवंताची प्रार्थना करायला लागते. त्या प्रार्थना म्हणजेच अपॉइंटमेंट. आणि प्रार्थनेतली आर्तता, व्यक्तीचं VIP-त्व बघून मग भगवान प्रत्येक दिसतात, व्यक्त होतात. नंतर ते तिथेच असतात पण कोणाला दिसत नाहीत. तर ब्रह्मादिक देव, बरं, ब्रह्म आणि गाय जाऊ शकले असते, पण ब्रह्मदेवाला माहिती होतं की देव आता निद्राधीन आहेत, त्याने डिस्टर्ब करायला नको. पण प्रॉब्लेम गंभीर आहे. म्हणजे आग लागली म्हणून आपण मालकाळ उठू नये का, असं नाही. आग लागली सिरियस प्रॉब्लेम आहे म्हणून उठवायला पाहिजे. म्हणून ब्रह्मदेव सगळ्या देवांबरोबर गेले. म्हणजे सगळे मिळून प्रार्थना करू, आनंद लवकर देवाला आनंदी होऊन तो प्रसन्न होईल आपल्यावरती. म्हणून सगळ्या देवांना घेऊन पर ब्रह्मदेव गाईला घेऊन म्हणजे पृथ्वी देवीला घेऊन गेलेले आहेत. आणि गेल्यानंतर त्यांनी भगवंताची अत्यंत सुंदर स्तुती केलेली आहे. स्तुती ऐकून सगळ्या देवतांनी त्या स्तुतीमध्ये सहभाग घेतला. पृथ्वीनं कंठ दाटून आणि डोळ्यात पाणी आणून भगवंताचा आर्ततेने हाक मारली. भगवान त्यावेळेला निद्रेतून उठले. जनरली एवढा मोठा माणूस निद्रेतून उठला असेल तर त्याला राग येणं स्वाभाविक होतं. पण इथं निद्रेतून उठल्याबरोबर त्यांनी अगोदर आपला उजवा हात दाखवला, आशीर्वाद सारखं दाखवतात ना तसा. म्हणजे काय, काहीही असलं मैं हूं ना, काय सुंदर आहे वा, मी आहे, डोंट वरी. त्याला अभय हस्त म्हणतात. हां, मी आहे, काय बाबा तुमचं. त्याला भगवान पृथ्वी ब्रह्मदेव म्हणतात की महाराज, आपण केलेली सुंदर पृथ्वी, ह्याचं उत्तम कारभार सुरू आहे. फक्त पृथ्वी देवीला तिचं गारहाणं मांडायचं आहे. काय झालं, पृथ्वी भगवंताचं एका स्वरूपात पृथ्वी ही पत्नी आहे, म्हणजे त्याला भूदेवी म्हणतात. काय झालं ते मग तिनं आपल्याला सांगितलं की मला इतकं सुंदर तुम्ही सृष्टी निर्माण केली आहे, पण माझी काही मुलं जी आता खूप संख्येने वाढलेली आहेत, ही माझा अक्षरशः नावाचा त्याचं जो कीर्ती आहे, गौरव आहे, त्याचा नाश करतायत, धुळीला मिळवतात. त्यामुळे मला हे भार सहन होत नाही, मला वाचवा. ह्या कथेतून आपल्याला काय सांगायचं माहिती आहे, मला खूप महत्त्वाचा विषय इथं मांडायचा आहे. तो म्हणजे जेव्हा केव्हा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला काही संकट आलं, टेन्शन आलं, नाही याच्या पुढे आता मला काही सुचत नाही असं झालं, तर फक्त एकच गोष्ट करायची, ते म्हणजे फक्त आणि फक्त भगवंताला शरण जाणे. आणि आपण नेमकं हेच करत नाही. काहीतरी आपल्या आयुष्यात खट्ट वाजलं की कोणाला तरी ज्योतिषाला विचार आणि मांत्रिकाला विचार आणि चेटूक वशीकरण. अरे बापरे, मला तरी इतकं विचित्र वाटतं. हे चेटूक बिटूक खरंच वाटतं का तुम्हाला ह्याच्यात काहीतरी तर्क असेल? हे चेटूक वशीकरण मंत्र वगैरे वगैरे जे आहेत ना, याच्यात एक 20% लॉजिक आहे, विज्ञान आहे, पण 80% नुसतं थोतांड आणि अंधश्रद्धा आहे. अहो, माझी विनंती आहे, या चेटूक आणि या जेवढे करणारे लोक आहेत ना, मी करोडो रुपये, मीच काय सगळं देश देऊ शकेल तुम्हाला. तुम्ही हे चेटूक त्या पाकिस्तान आणि चायनावर करा ना, वशीकरण करा ना, त्यांच्याकडून ते कोरोना वॅक्सिनेशन घ्या ना. आम्ही हवे तेवढे पैसे देऊ, हवं ते मानमर्तब देऊ. कशाला आम्ही धडपडतो एवढं? थोडासा विचार करा. हे तुम्ही लिंबू फिरवला आणि आंबा फिरवला आणि काय काय फिरवलं. अहो, हे फिरवणं काय होत नसतं. फक्त भगवत शरण गेलं पाहिजे. आणि भगवंता व्यतिरिक्त भगवंताला सोडलं की हे मग सगळं ॲक्टिवेट होतं. कारण ह्या सगळ्या निगेटिव्ह एनर्जी डोक्यामध्ये, अरे बापरे, हे चेटूक आलं, हा उंदीर आला आणि काय मांजर आलं, हे असं डोक्यात होऊ शकतं. पण ज्या ठिकाणी भगवंताचं पक्क अधिष्ठान आहे ना, काय फिकीर नाही. आमचे दास म्हणतात, अरे हे सगळे जेवढे काही भूतप्रेताधिक आहेत ना, माझं चॅलेंज आहे, यावं माझ्या पुढे. बरं, त्याच्या पुढे म्हणतात जेवढे काही मांत्रिक तांत्रिक आहेत त्यांनी माझ्या पुढे यावं. एवढंच काय, ग्रह जे वाकडे तिकडे ग्रह आहेत, हा तिकडे गेला तो असा आला, शनी वक्री वगैरे, त्यांनी माझ्यासमोर यावं. माझ्यासारख्या हरिभक्ताला मला डिस्टर्ब करून दाखवावं. हां, हा कॉन्फिडन्स पाहिजे. आमच्याकडे एक मोठा प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे, की आम्ही काही प्रॉब्लेम झाला
की मग ह्या सगळ्या विचित्र लोकांच्याकडे जातो आणि ते आपल्या त्या अवस्थेचा गैरफायदा घेतात. सगळेच असं नाहीत, काही जण खरोखरच म्हणजे ज्योतिषाचा वगैरे आपण आधार घेऊन त्यातून बाहेर पडायची मदत होऊ शकते. त्यात पण तर्क आहे, लॉजिक आहे. पण मूळतः भगवान म्हणतात की हे सगळं करण्यापेक्षा मला शरण ये ना. मी सत्यसंकल्प आहे. सत्यसंकल्प म्हणजे भगवंताचं नाव आहे ते. त्याचा अर्थ त्यानं फक्त विचार करावा ती वस्तू होते, घडते. सांगितलं ना, त्याचं एक टार्गेट संपवायचं होतं, त्याने लाखो माणसं मारायची होती. काही नाही, 2 ग्राम कोरोना टाकला त्यांनी, खतम. आज सुमारे कित्येक लाख लोक मेलेली आहेत कोरोनामुळे जगभरात. मग त्याला काही अवघड नाही, काही कठीण नाही. अहो, रंकाचा राव आणि रावाचा रंक त्यांनी केलेले हजारो उदाहरणं पुराणात, इतिहासात आणि प्रत्यक्षपणे. मग त्याच्यावर भरोसा ठेव ना. भगवान गीतेमध्ये खूप सुंदर सांगतात. एकच श्लोक गीतेमध्ये 2दा आलेला आहे. हा म्हणजे अंडरलाईन करून, बोल्ड करून, इटॅलिक, स्पेसिफिक, हाय रेझोल्युशन करून ठेवला पाहिजे. काय म्हणतात भगवान? मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे वैशसी सत्यंते प्रतिजाने प्रियोसी मे. हा एकच श्लोक श्रीमद भागवता भगवद्गीतेमध्ये 9वा अध्याय 34वा श्लोक, 18वा अध्याय 65वा श्लोक, 2 वेळेला एकच वाक्य सांगितलं भगवंतानी. तर म्हणतात तू बाकी काही नको करूस, फक्त मन मना भव मत भक्तो, फक्त माझं चिंतन कर, फक्त माझी भक्ती कर, फक्त आहे बरं का, फक्त मामेव मद्भक्त मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्करू. मद्याजी म्हणजे माझे यजन पूजन माझं कर. माम नमस्कुरू, मला फक्त नमस्कार कर. नमस्कार म्हणजे शरणी आहे. मामे वैश्वसी सत्यंते, फक्त मीच सत्य आहे हे लक्षात ठेव. फक्त माझ्यावर प्रेम कर, फक्त. आणखीन एका ठिकाणी भगवान म्हणतात सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज, फक्त मला शरणी, मी बघून घेतो. अहो, एवढ्या ठिकाणी एवढ्या वेळेला भगवंतांनी सांगितलंय आणि हे कुठं चेटूक करतात, वशीकरण करतात. अरे काय चाललंय, कुठं चाललोय आपण? एवढं सहज सोपं गॅरंटीड आपल्याकडे उपाय असताना फक्त मला शरण आहे, मी बघून घेतो. आणि आमचं हे भगवंताला शरण येणं सोडून बाकी सगळं आम्ही करतो. एक लक्षात घ्या, देव कधीही आपल्याला पंगुत्व देत नाही, अपंग करत नाही. देव आम्हाला कर्तृत्व देतो, बळ देतो. अर्जुनाला प्रॉब्लेम झाला, समोर त्याची संपूर्ण लोक दिसली, युद्ध करणार नाही म्हणला म्हणून कृष्णाने गांडीव धरून टाका 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 मारलं नाही. कृष्णाने त्याला गाईड केलं, त्याला मार्गदर्शन केलं आणि त्याच्या हातून कर्तृत्व करून घेतलं. लक्षात घ्या, देव कधीच पंगुत्व देत नाही, तो कर्तृत्व देतो. आम्ही त्याला फक्त शरण यायचं. बरं, शरण आल्यानंतर तो येतो आणि डिन 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 करतो असं नाही. हे कोरोनासाठी काय भगवान शंखचक्र धारण करून येणार नाही. कुठल्या तरी एका चांगल्या माणसाच्या मनात येऊन ते वॅक्सिनेशन किंवा काहीतरी शोध लागेल आणि हे सगळं शांत होईल. म्हणून भगवंतावाला शरण जाणं एकमेव मार्ग आहे, दुसरं गत्यंतर नाही. पृथ्वीनं तेच केलं, भगवंताला शरण गेली. भगवान म्हटले अच्छा 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 बरोबर. मला म्हणाले, भगवान म्हणतात की मला माहिती होता हे विषय, कारण एक चूक झाली लहान मुलांनी, छोटीशी. मला एक माझी आई लहानपणी एक गोष्ट सांगायची की एकदा मुलगा शाळेतून आल्यानंतर आईनं दप्तर उघडून बघितलं की त्यात छोटंसं खोड रबर नवीन दिसलं. मग आई म्हणाली हे रबर कुठं आलं रे बाळा? तर तो म्हणला अगं माझा रबर ना सापडत नव्हता, मग माझ्या मित्राचा एक रबर छान दिसला नवीन म्हणून तो मी आणला. त्याला आई म्हणाली अच्छा असू दे, बरं ठीक आहे, चांगला आहे हं रबर, असं म्हणाली. त्या मुलाला कळलं की अरे चालतं ना असं आणलं तर. मग तो पेन्सिल आणायला लागला, पुस्तक आणायला लागला, मग शाळेतल्या आणखीन गोष्टी चोरून आणायला लागला. मग आईला कळत होतं पण ठीक आहे आपल्याकडं नाही आहे ना, आणू दे. असं करून 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 तो एक प्रचंड मोठा दरोडेखोर झाला. दरोडेखोर. छोटीशी सूट दिली इथंपर्यंत. त्याची खूप सुंदर गोष्ट आहे, नंतर सांगेन कधीतरी. असंच भगवंताला माहिती होतं एकदा माणसानं अहंकार झाला, मीच सर्वोत्तम हे आलं की कधीतरी हे होणारच. अहंकारात खूप मोठा होणार, रावणासारखे ते येणार आणि सगळीकडे विध्वंस माजवणार. अहो, भले भले राजे होऊन गेले, जगले का? टिकले का? त्यांचं ऐश्वर, नाव, कीर्ती टिकली का? ज्यांनी सद्धर्म केला, चांगले आयुष्य घडवलं, अशा राम, ज्ञानेश्वर, तुकाराम आदी मोठमोठ्या संतांची नावं राहिली. पण हे उपद्रवी करणाऱ्यांच्या नावानं आजही मोठं म्हणतो आपण. उदाहरण नको, नाही का? म्हणून भगवान म्हणतात की या मला माहिती होतं हे प्रकरण होणार आहे, त्यामुळे मी नक्कीच अवतार घेईन, कारण माझंच वचन आहे.
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. कशासाठी येईल? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. धर्माला ग्लानी आल्यानंतर मी म्हणजे धर्म वीक झाला, कमी पडायला लागला, तर मी पुन्हा अवतार घेईन. प्रॉब्लेम काय आहे की असे कित्येक अवतार आजही फिरत आहेत. प्रत्यक्ष भगवंताचे अवतार नसतीलही, तर तुम्ही कुठला मत्स्यकूर्म म्हणून शोधायला जाल, कित्येक चांगली चांगली लोक आजही आसपास फिरत आहेत. आम्ही त्यांना ओळखत नाही. कोण मला मार्गदर्शन करत आहे, कोण चांगलं सांगत आहे, कोण माझं हिताचा विचार करत आहे, कोण माझ्यासाठी प्रार्थना करत आहे, कोण सदैव मला मार्गदर्शन करत आहे, हे समजत असतं पण ओळखता येत नाही. आम्हाला वाटतं तो असं निळा सावळा असेल, डोक्यावर मोरपीस धारण करून किरीट बिरीट धारून येईल. ते ओ माय गॉड नावाचा पिक्चर होता अक्षय कुमारचा, त्याच्यातनं हा विषय किती स्पष्ट येतो. आम्हाला वाटतं की तो समोर असून सुद्धा हा कसा असेल. थोडासा हा आपला कृष्ण ओळखत जा. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक नाही बरेच कृष्ण येऊन जातात, मार्गदर्शन करतात, पण आम्हाला ते कळता येत नाही. आणि कळलं की सोडू नका. एकदा कळलं की तो तुमचा सद्गुरू असू शकतो, चांगला मित्र असू शकतो, एकदा कळलं की तो तुम्हाला मोटिवेट करताय निरपेक्षपणे, तर त्याला सोडू नका. कृष्ण म्हणतात, भगवान म्हणतात की ठीक आहे, मला अवतार घ्यायचाच होता, मी अवतार घेईनच, त्यामुळे लागा तयारीला म्हणून एकदम भगवंतानी अनाऊन्स केलं. आणि भगवंतानी ही अनाऊन्स केल्याबरोबर ब्रह्मादिक देव अत्यंत आनंदी झाले. काय त्यांनी तिथे पार्टी केली, काय दंगा घातला. कारण ब्रह्मादिक देवांचं असं म्हणणं होतं की आम्हाला जर भगवंताचं दर्शन घ्यायचं असेल तर अगोदर क्षीरसागरापर्यंत या, ते एस टीचा खर्च, तर ते एस टी मिळायला पाहिजे. तर तिथे गेल्यानंतर तिथे जाऊन थांबा, वर्णन करा, अपॉइंटमेंट घ्या, भगवान तिथे अवेलेबल असतील तर मग होणार. आणि मग ते क्षीरसागरात आतमध्ये आम्ही आपलं काठावरून लांबून नमस्कार करून मान खाली घेऊन बघायचं, हेच त्यांचं जे काय दर्शन असेल ते. पण अवतार घेतला की अरे ते त्याच्या खांद्यावर हात टाकून फिरू शकतो आपण, कारण ते मनुष्य लीलेमध्ये आहेत. त्यामुळे ब्रह्मदेवानी अनाऊन्स केलं, चला भगवान नारायण अवतार घेत आहे, चला आपण पण अवतार घेऊ. भगवंतानी डिक्लेअरच केलं होतं की मी तिथे या भरीवशामध्ये वर्णन सुंदर आहे की पृथ्वीचा भार वाढणार हे मी ओळखल्याबरोबर शांतनू नावाचा राजा, ज्याचं राज्य आहे खाली, त्याच्या वंशाची निर्मिती मी ऑलरेडी केलेली आहे. तिथेच एक वसू गंगापुत्र भीष्म पण आहेत आणि ते माझ्याच आज्ञेने तिथे गेलेले आहेत. महाराजा शंतनूला त्याच्या दुसऱ्या पत्नीकडून एक विचित्रवीर्य नावाचा मुलगा होईल आणि त्या मुलातला पुन्हा 2 मुलं होतील. एकाचं नाव धृतराष्ट्र, एकाचं नाव पांडू. हे दोघेही पृथ्वीवर आता आहेत. त्यापैकी जो पांडू आहे तो श्रेष्ठ आहे, गुणी आहे. त्याला 2 पत्नी होत्या आहेत. त्यापैकी एकीचं नाव कुंती, एकीचं नाव माद्री. त्या धृतराष्ट्राची पत्नी, तिचं नाव गांधारी, जिनं पतीसाठी आपले नेत्र बांधून घेतले. तेव्हा आता मला हे उत्तम वंश समजलेलं आहे, मीच निर्माण केलेला आहे वंश, कारण मी जिथे जाईन ती जागा ऑलरेडीच सिद्ध केलेली आहे, मी तिथेच अवतार घेईन. हे ऐकल्याबरोबर सर्व देव अतिशय आनंदी झाले. चला म्हणे आपण पण मस्त भूलोक एन्जॉय करून येऊ. आता तिथे स्वर्गातलं जे अत्यंत वरचं सुख आहे ते सुखबास. आता आपण पृथ्वीवर जाऊ, कारण इथे साक्षात भगवान नारायण रुळणार आहेत, फिरणार आहेत. म्हणून सगळ्या देवांनी अवतार घेतले. धर्माने युधिष्ठिराचा अवतार घेतला, इंद्राने अर्जुन, वायूने भीम, दोन्ही अश्विनी कुमारांनी नकुल आणि सहदेव, असे 5 पांडव झाले. सूर्य कर्णरूपात गेला. बृहस्पती आचार्य द्रोणाचार्य झाले. वसु भीष्म झाले. यमराज प्रत्यक्ष विदूर झाले. यमराजांना एक छोटासा श्राप होता, मी पूर्वी सांगितलंय भागवतामध्ये, म्हणून त्यांना विदूर व्हावं लागलं. कली दुर्योधन झाला, प्रत्यक्ष कली होता दुर्योधन. चंद्र अभिमन्यू झाला. भूरिश्रवा शुक्राचार्य झाले. वरुण श्रुतायुध झाला. भगवान शंकर अश्वत्थामा झाले. म्हणजे थोडंसं भगवंताबरोबर खेळूया म्हणाले, मित्र होऊन नाही, थोडंसं कॉम्पिटिशन देऊया त्याला, म्हणून अश्वत्थामा झाले. कणिक मित्र झाले. कुबेर धृतराष्ट्र झाले. यक्ष सगळे गंधर्व झाले. सर्प देव झाले, देवक झाले सर्प सगळे. अश्वसेन, दुःशासन आदी जेवढे काही देवता होते ते प्रत्येकजण या ना त्या रूपामध्ये या नाटकात रोल प्ले करत होते. हे वाईट होते असं नाही, म्हणजे दुर्योधन वाईट होता कारण त्याचा रोल तसा वाईट होता आणि त्यासाठी देवतांनीच अवतार घेतले होते. हे सगळं पूर्वनियोजित होतं, लक्षात घ्या. याच्यातून आपल्याला मेसेज द्यायचा आहे म्हणून हे पूर्ण नाटक भगवंतांनी खेळलं. कारण या सगळ्यांच्या आतून दुर्योधनाच्या आडोशाने बाकी सगळे जे दुष्ट आहेत ते तिथे येतील आणि ते मरतील, म्हणून भगवंतांनी हा सगळा प्लॅन आखला होता.
पुढं कथा खूप सुंदर आहे. सगळे देव तयार झाले, अगदी काही साधे आणि क्षुल्लक देव होते. ते म्हटले आम्हाला काय सुचना, काय करू आम्ही, म्हणून ते दगडधोंडे झाले. कोण यमुना झालं, कोण तुळस झालं, अशा वेगवेगळ्या वृक्ष, पशु, गाय, भगवंत गोपाल आहे ना, म्हणून तो गायी झाल्या. काय सुंदर वर्णन आहे बघा. सगळ्या देवतांनी आपापली रूपं धारण केली आणि इथे सगळे सिद्ध झाले, आपापल्या तयारीला लागलेत. कृष्ण मात्र, भगवान नारायण मात्र आरामात असं बघत विचार करत बसलेत. तेव्हा नारद मुनी म्हणाले, अहो तुम्ही पण आवरायला घ्या की, आम्ही सगळे धडपडायला लागलो, तुम्ही पण चला. भगवान म्हणले, नारद मुनी तुम्ही काय होणार? नारद मुनी म्हणजे मला इच्छा नाही व्हायची काही, मला फक्त तुमची ही नाटकं बघायची आहेत, तुमच्या लीला बघायच्या आहेत आणि अनुभवायचं आहे, ते आनंद घ्यायचा आहे. मला कुठला तरी एक रोल दिला ना की त्या रोल पुरतंच येणं जाणं होईल, मला नको. मला आणि माझं काम असेल. भागवतामध्ये बऱ्याच ठिकाणी नारद मुनींचं काम होतं, कारण त्या काळचे व्हॉट्सअप तेच होते, सदैव ऑनलाईन. त्यामुळे त्यांनी सांगितलं तुम्ही पण आवरायला घ्या. त्याला नारद मुनी म्हणाले, मग का थांबलाय? भगवान म्हणले, हे बघ मी सगळी व्यवस्था तरी केली आहे, कसं जायचं वगैरे वगैरे, पण मी नेमका कुणाच्या पोटी जन्म घेऊ ह्याच्याबद्दल थोडासा मला विचार करायला लागणार. कारण मी जन्म घेणार म्हणजे ती व्यक्ती श्रेष्ठ असली पाहिजे. काय करावं बरं, असं भगवान विचार करण्याचं नाटक करत होते. कारण हरिवंशातून नारदांच्या मुखातून जे येईल ते मयूर सांगेल तुम्हाला ना, तुम्हाला पण कळायला पाहिजे. म्हणून हा नाटक करून नारदांनी सांगितलं, भगवान लहान तोंडी मोठा घास घेतोय. पण भगवान कश्यप जे ऋषी आहेत, कश्यप ऋषी श्रेष्ठ ऋषी आहेत, सर्वोत्तम, सर्वज्ञ आणि महान तपस्वी आहेत. एकदा वरुणाच्या काही गायी ते कार्यक्रमासाठी म्हणून घेऊन गेले होते वरुण देवाचे, आणि ते गायी घेऊन गेले, ते फिरकलेच नाहीत परत, कामात अडकून झाले असतील. त्याला मीच त्यांना श्राप दिला होता, एवढ्या गायींचा प्रेम असेल, परत द्यायची बुद्धी नसेल, जा श्राप देतो, तू गोपाल हो, गाय चरवणारा होशील. आणि तेच कश्यप ऋषी आता खाली वासुदेव नावाने विचरण करत आहेत. किती सुंदर आहे बघा. वसुदेवाच्या रूपाने ते शाप भोगत आहेत. त्यांना जसे कश्यपानं 2 पत्न्या होत्या, दिती आणि अदिती, त्यांचाच पुन्हा अवतार देवकी आणि रोहिणी अशा त्याही तिथे आहेत. आणि ते सगळे आता कंसाच्या त्रासाने त्रस्त आहेत. कंस नावाचा एक दुष्ट आत्मा तिथे आहे जन्मलेला, आणि तो तिथे ऑलरेडी लोकांना त्रास देत आहे. त्यामुळे वरुणाचा जो काही हा नाटक होतं गायी पळवण्याचं, हे कदाचित कश्यपांचं किंवा तुमचंच प्लॅनिंग असेल, कारण त्यांच्या पोटी जन्म घ्यायचा आहे. म्हणून त्वरेनं तुम्ही वसुदेव आणि देवकीच्या पोटी जन्म घ्यावा. नारदांचा हा प्रस्ताव बघून भगवान प्रसन्न झाले. म्हणले, अरे वा, मस्तच, उत्तम गर्भ आहे तो, येस, मी तिथे अवतार नक्कीच घेईन, असं म्हणाले. आणि भगवान तिथूनच गायब झाले. हरिवंश वर्णन करतं की क्षीरसागरातच उत्तरेकडे असलेल्या त्यांच्या निवासस्थानात गेले. तिथे त्यांनी मेकअप चेंज केला, ड्रेस चेंज केला. मेरू पर्वतामध्ये पार्वती नावाची एक गुफा आहे, त्या गुफेत गेले आणि तिथे त्यांनी आपला देह त्याग करण्याचा पूर्ण सेटअप तयार केला. आणि पुढे भगवंताचा जन्म कसा होतो ते पाहू उद्या. आणि इथे हरिवंश थोडासा संपून आजच्या दिवसाबद्दल थोडंसं सांगायचं आहे, आज आणि उद्या. आज नागचतुर्थी, उद्या नागपंचमी. माझी ही सनातन संस्कृती किती प्रगल्भ आहे, किती विचारवंत आहे, किती वैज्ञानिक त्याचा दृष्टिकोन आहे, याचं एक उदाहरण म्हणजे नागपंचमी. खूप मोठ्या प्रमाणात आपण ही पंचमी साजरी करणार. काय असेल बरं याचं लॉजिक? मी तुम्हाला पूर्वीच सांगितलं होतं, आपण जी पूजा करतो त्यात 3 प्रकार आहेत. एक अंकित पूजा, म्हणजे गाडी घेतली, कम्प्युटर घेतला, एखादी नवीन वस्तू घेतली, त्याची आपण पूजा करतो की नाही. ते देव आहेत म्हणून पूजा करत नाही, ते देवाचे आहेत म्हणून पूजा करतो. हे कोणालाच माहीत नाही. मी तरी बघितलं वेड्यासारखं गाडीला जयदेव जयदेव जयगण मंगलमूर्ती म्हणून त्याची आरती काय करतात, काही करतात. काही यस्य नास्ती स्वयंप्रज्ञा, बुद्धी नसलेल्या लोकांसाठी श्राद्ध येते, त्यांचं त्या बुद्धीचं श्राद्ध घातलंय तरी तिथे. किती विचित्र आहे. त्या गाडीचं अंकित करणं हे भगवंताचं आहे असं त्याला चिन्ह ठेवलं की त्या गाडीचा उपयोग चांगला होईल, म्हणून त्याला अंकित पूजा म्हणतात. एक सन्माननीय पूजा असते, म्हणजे जसं ज्यांचे उपकार आपल्यावरती आहेत, गुरुजन असतील, वडीलधारी लोक असतील, ते चांगले आहेत म्हणून नाही, पण त्यांनी आपल्यावर उपकार केलेत म्हणून, तशीच एक उपकाराची भावना म्हणून केलेली पूजा म्हणजे बैलपोळा, नागपंचमी वगैरे. ह्या देवता आहेत म्हणून नव्हे. बघा, नाग देवता पण आहेत, त्यामुळे आपण त्यांना सन्मानाची पूजाही देतो. आणि प्लस आपल्या आध्यात्मिक वृद्धीसाठी काही लोक त्याला सर्वोत्तम भगवंताचं रूप मानतात, संकर्षण रूपी भगवान मानतात.
त्यांच्यासाठी नागदेवता असेलच. पण आपण जी आत्ता पूजा करतो, मातीची नाग म्हणून पूजा करतो, याचा डायरेक्ट अर्थ हा आहे की नाग किंवा साप हे आपल्यासाठी मित्र आहेत. हे आम्हाला 5वीत का 6वीत आमच्या शाळेत धडा होता. स्नेक्स फ्रेंड ऑफ फार्मर्स किंवा फार्मर्स फ्रेंड स्नेक्स, असं त्यांचा आम्हाला धडा होता. हा धडा आत्ता त्यांना इंट्रोड्यूस करावा लागला की बाबांनो, सापांना मारू नका, साप हे शेतकऱ्यांचे मित्र आहेत, ते शेतातले उंदीर घुशे वगैरे खातात म्हणून. आमच्या पूर्वजांनी आधीपासूनच त्याला देवत्व देऊन टाकलं होतं. तुम्ही पूज्य आहात कारण तुम्ही उपयोगी आहात. जगात असणाऱ्या सुमारे 80% जे साप आहेत ते बिनविषारी आहेत. त्यांचा चावल्यानंतर सुद्धा काही फरक पडत नाही. त्यातूनही काही 10% असे साप आहेत की जे निमविषारी, म्हणजे थोडेसे विषारी आहेत, समोरच्याला बेशुद्ध करतील, आणि काही विषारी आहेत. म्हणजे हे अर्थात निसर्गाचाच एक सुंदर नियम आहे. विषारी साप हे माणसांना मारण्यासाठी नाही, पण काही प्राण्यांना मारण्यासाठी देवानी बनवलेत. ते मान्य करावं. यांच्याबद्दल जागृती, यांच्याबद्दल स्नेह प्रेम हवं म्हणून ही नागांची पूजा, कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून पूजा. काय सुंदर ते लांडोबा पांडोबाची गोष्ट माहिती असेल तुम्हाला ना, नागाच्या गोष्टीत सांगतात बघा. म्हणजे काय, आत्ता या काळामध्ये सापाचे अनेक पिल्लावळे येतात या त्या, कारण त्यांची जी ढोली असते किंवा त्याचं वारूळ असतं, त्यात पाणी शिरतं पावसाळ्यामध्ये, त्यामुळे ती पिल्ली बाहेर येतात. मारू नका त्यांना, ते पूज्य आहेत हे सांगण्यासाठी हे व्रत. आणि इथे बरेच संतांनी आमची चेष्टा पण केली आहे की इथं मातीचा नाग पुसताय आणि खरा आला की मारताय. ते मारू नये म्हणून तर पुसताय, आणि एवढी साधी अक्कल आम्हाला नाही. संपूर्ण पुराणांमध्ये बघा, अनेक अनंत वासुकी शेषम पद्मनाभम च कंबलम शंखपालम धृतराष्ट्रम कालिया तक्षकम तथा, हे नवनाग आहेत. हा नागांची नावं, त्यांचं कर्तृत्व एवढंच काय, साक्षात भगवान ज्यावरती झोपलेत ते सुद्धा नाग आहेत, शेषशाही विष्णू. आणि त्याच शेषांनी बरेच पराक्रम केलेत. लक्ष्मण म्हणून छोटा भाऊ झाला, तोच शेष पुन्हा बलराम म्हणून मोठा भाऊ झाला आणि भगवंताची निस्सीम भक्ती केली, सेवा केली. म्हणजे हे पूज्य आहेत म्हणून त्याची पूजा करावी, ते भगवान आहेत म्हणून नाही. आणि मोक्ष कामनार्थ करतो ती तिसरी पूजा, म्हणजे भगवंताची पूजा, ज्याच्यातून मोक्ष मिळणार आहे आपल्याला. काय सुंदर व्यवस्था आहे की नाही. असा हा नागपंचमीच्या दिवशी आमच्याकडे खूप सुंदर पद्धत आहे की महाराष्ट्रात मला माहीत नाही, पण आमच्याकडे नागपंचमीला काही चिरायचं नाही, तळायचं नाही, कुटायचं नाही, म्हणजे असं उकडून खायचं काही. म्हणजे आमच्याकडे ते उकडलेले कडबू वगैरे करतात. तात्पर्य काय की एक नवीन काय चव येणं, आणि एक दिवस सगळ्याच ते लाटणं कटणं ताणणं दळणं ह्याच्यातून सुट्टी मिळावी, कारण श्रावण आलेलं आहे. काय सुंदर व्यवस्था आहे बघा. आणि श्रावणातच केलं बरं का, कारण पाणी आल्यानंतर नाग खूप फिरतात, साप खूप फिरतात. हे आमच्या संस्कृतीचं, त्याची प्रगल्भता आहे, त्याचं वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, हे आपल्याला समजावं. नागचतुर्थीच्या मला तर इतकं आश्चर्य वाटतं, सोमवार आला की व्हॉट्सअपवरती नुसते शंकराचे मेसेज, मंगळवार आला की अंबाबाई, बुधवार आला की विठ्ठल, गुरुवार आला की काय आहेत मग विचारूच नका, दत्त, अक्कलकोट स्वामी महाराज, कोण 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 येतात. म्हणजे आमचा स्टेटससुद्धा वारानुसार बदलतो. काय रे आमची भक्ती, कुठं जाणार आहे आपण. नागपंचमीच्या शुभेच्छा देणारे मेसेज मला येत आहेत आत्ता. याच्यात शुभेच्छा देण्यासारखं काय असतं, मला वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळाल्यासारखं वाटतं. असो, ठीक आहे, श्रद्धेचा भाग आहे तुमचा, हरकत नाही. पण नाग हे पूज्य आहेत म्हणून त्यांच्या शुभेच्छा देणं ठीक आहे, असो. पण ती सुद्धा देवता आहे. भगवान संकर्षण रूपामध्ये नागामध्ये वास्तव्य करतात, आणि त्यांनी बरीच कामं केलेली आहेत नागाच्या रूपातून. त्या सर्व नाग देवतांना वंदन करून नागांतर्यामी असणाऱ्या भगवान कृष्णाला पुन्हा नमस्कार करतो आणि आजचा विषय इथं संपवतो. गोपाल कृष्ण भगवान की जय.